नवजात शिशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रुग्णालयात कांगारू मदर केअर वॉर्डचं उद्घाटन करण्यात आलं. या वॉर्डमुळे कमी वजनाच्या आणि अकाली जन्मलेल्या बाळांना अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार मिळणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांगारू मदर केअर पद्धतीमध्ये आई आणि बाळ यांचा संपर्क ठेवला जातो. या पद्धतीमध्ये बाळाचं शरीराचं तापमान स्थिर राहावे, वजन वाढण्यास मदत होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच आई बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी अधिक माहिती दिली. या वर्षाच्या माध्यमातून नवजात शिशूंच्या मृत्यूदरात घट करण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा मोठा फायदा होईल. हा उपक्रम आरोग्य सेवेत एक सकारात्मक बदल घडवणारा ठरत असून या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे. यावेळी डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर LS देशमुख, डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर सुचिता जोशी, डॉक्टर प्रभा खैरे, डॉक्टर संजीवनी गायकवाड, मेट्रन डॉक्टर संतोष कडले, डॉक्टर शशी वाणी, डॉक्टर रेखा उदाने, डॉक्टर निखिल खारोड, डॉक्टर राजेंद्र खडके, हेमंत लांडगे, शाहिद शेख, रोटरी डॉक्टर प्रार्थना, डॉक्टर आयशा खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या नवजात शिशु विभाग जो आहे, ज्याला आपण निओनेटॉलॉजी म्हणतो, जिथं 30 दिवसाच्या आतली मुलं ठेवल्या जातात, तर त्या मुलांसाठी जे काही कमी वजनाची मुलं असतात, 7 महिने किंवा 8 महिन्याच्या दरम्यान ती जन्मलेली असतात, ज्याला नवजात शिशु म्हणतो आपण, तर अशा मुलांच्यासाठी जो विभाग आहे त्यांच्या विभागातर्फे एक कांगारू मदर केअर वॉर्ड आपल्याकडे तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बाळ आणि आई यांना सोबत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यामुळं बाळ जर आईसोबत राहिलं तर त्याची वाढ लवकर होते, त्याची प्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्याला माहीत आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर आई वेगळ्या ठिकाणी आणि काही बाळांना आपल्याला NICU मध्ये ठेवावं लागतं. तर त्यावेळेस त्या अनेक अडचणी आपल्यासमोर येत होत्या, परंतु मी सांगितल्याप्रमाणे जी 7 महिन्याची बाळं असतील, जी प्रसूतीचा 9 महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच जन्म घेतलेले असतात, ज्यांचं वजन हे 2.5 किलोपेक्षा 2 किलोपेक्षा कमी असतं, तर अशा मुलांना त्या ठिकाणी ठेवण्यात येतं. तर त्यासाठी आज एक त्या नवजात शिशु विभागाने एक वर्कशॉप ठेवलेला आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये मेडिकल एज्युकेशन म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन्स असे अनेक जण त्या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी भारतामध्ये हा जो कन्सेप्ट आहे कांगारू मदर केअर वॉर्डचा, KMC वॉर्डचा, ज्यांनी सुरू केलेला आहे, त्या शशी वाणी मॅडम असतील, त्याचप्रमाणे रेखा मॅडम ज्या आहेत, उदानी मॅडम KM मधल्या, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हा कन्सेप्ट रुजवला आणि त्यांचेच विद्यार्थी असलेले या नवजात शिशु विभागाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख डॉक्टर LS देशमुख साहेब यांनी या ठिकाणी या विषयामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं सुपर स्पेशालिटी कोर्स DM क्रिटिकल केअर, DM निओनेटॉलॉजी हा सुरू केलेला आहे आणि एक चांगली सुविधा या मराठवाड्यामधल्या रुग्णांसाठी, विदर्भातल्या रुग्णांसाठी, खानदेशमधल्या काही माता या ठिकाणी येऊन बाळाला जन्म देतात, अशा सगळ्यांसाठी केलेलं आहे आणि एक अत्यंत चांगलं काम या ठिकाणी या बाबतीमधलं होतं. तर त्याच्या मधलाच हा पहिल्यांदा राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याचं क्रॉस ट्रेनिंग या सर्वांना याच्यामधलं KMC मधलं देण्यात येत आहे. इतके वरिष्ठ मार्गदर्शक अध्यापक डॉक्टर शशी वाणी मॅडम असतील, डॉक्टर रेखा उदानी मॅडम असतील, डॉक्टर LS देशमुख सर आहेत, या सर्वजण मिळून त्या ठिकाणी देतात आणि त्यामुळं मी आज त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्या ठिकाणी त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या. आणि आपल्याला माहित आहे, आपण घाटीचा चेहरामोहरा बदलला आहे, तो फक्त वास्तू बदलून चालणार नाही, वार्ड बदलून चालणार नाही, सेमिनार हॉल करून चालणार नाही, तर येथे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर करावे लागतील, तज्ज्ञ येणारे निवासी डॉक्टर तयार करावे लागतील, हा या मागचा हेतू आहे. आणि त्यामुळेच नर्सिंग स्टाफलाही आपण याचं ट्रेनिंग देत आहोत, तंत्रज्ञांना ट्रेनिंग देत आहोत आणि एक चांगला कन्सेप्ट आपण या ठिकाणी रुजवत आहोत.
त्यानिमित्तानं मी परत एकदा त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.